नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जर तुमची कोर्टामध्ये 138 म्हणजे चेक बाउन्सची जर केस स्टँड असेल आणि तुम्ही त्यामध्ये फिर्यादी असाल आणि तुमचा जर उलट तपास पुढचा आरोपीचा वकील जर घेणार असेल, तर तुम्ही फार महत्त्वाचे 2 प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी व्यवहार केलेला असतो त्यावेळी जर चेक स्वीकारला असा, तर तुम्ही तुमच्या फिर्यादीमध्ये व्यवहार करतानाच मी चेक घेतला होता हे येता कामा नये, किंवा तुम्ही आधीच चेक घेऊन ठेवला होता हे येता कामा नये. हा पहिला प्रश्न. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, काही वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देत असतात त्यावेळी चेक घेता. जर तुम्हाला पुढचा वकील फिरून फिरून जर प्रश्न विचारत असेल तर तुम्ही आधीच चेक घेतला होता हे अजिबात कबूल करू नका, नाहीतर तुम्ही तुमची केस हरू शकता. महत्त्वाचे 2 प्रश्न यातल्यामध्ये. चेक हा तुम्ही त्यांच्याकडं शेवटच्या क्षणी ज्यावेळी पैसे देतो म्हणला त्याच वेळी घेतला, स्वतः त्यांनी लिहून दिला आणि पुरेसे पैसे त्याच्या बँक खात्यामध्ये ठेवतो अशी खात्री आणि हमी दिली. हा पहिला प्रश्न तुमच्याकडे असला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही चेक नंतर घेतलेला आहे, आधीच चेक घेतला आणि मग पैसे दिले आणि मग व्यवहार केला, असं जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमची चेक बाउन्सची केस तुम्ही हरू शकता. त्यामुळं महत्त्वाचे हे 2 प्रश्न तुम्ही तुमच्या उलट तपासामध्ये सांभाळून उत्तर देणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा चेक बाउन्सची केस तुम्ही हरू शकता आणि तुमचे जे कष्टाचे दिलेले पैसे ते बुडू शकतात. त्यामुळं मित्रांनो, काही अडीअडचणी असेल तर मला फोन करा. माझा नंबर आहे 940 323 1100. माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.